कुर्ला पश्चिमेला महात्मा गांधी मैदान हे एकमेव मैदान क्रीडांगण म्हणून आरक्षित आहे। या मैदानालाही अतिक्रमणाचा विळखा बसला होता, मात्र कुर्ल्यातील ज्येष्ठ नागरिकांनी तब्बल 30 वर्ष लढा दिल्यानंतर हे मैदान अतिक्रमण मुक्त झाले। विशेष म्हणजे यासाठी या ज्येष्ठ नागरिकांनी कायदेशीर लढा दिला। अखेर इथल्या झोपड्या हटवण्यात आल्या असून अनधिकृत बांधकामही पाडण्यात आले। कित्येक वर्ष निस्वार्थीपणे लढा देणाऱ्या काका चव्हाण, अण्णा प्रभुदेसाई आणि रघु म्हात्रे यांचा कुर्ल्यातील नागरिक आणि संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे। 26 जानेवारीला माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात येणार आहे। त्यांनी हा लढा कसा दिला याबाबत या ज्येष्ठ नागरिकांशी बातचीत केली। आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। अण्णा प्रभुदेसाई, काका चव्हाण आणि आरजी म्हात्रे हे असे 3 ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांनी कुर्ला इथलं गांधी मैदान वाचवण्यासाठी तब्बल 30 वर्ष संघर्ष केला आणि 18 वर्ष कायदेशीर लढाई लढली आणि आता त्यांच्या या यशाला, कायदेशीर लढ्याला यश आलेलं आहे। याबाबत आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, हे जे मैदान आहे जिथे आपण उभे आहोत ते कुर्ल्यातील गांधी मैदान आहे। इथे अतिक्रमण झालेलं आहे, हटवण्यासाठी तुम्ही 30 वर्षांपूर्वी संघर्ष सुरू केलेला। काय काय नक्की घडलं मधल्या 30 वर्षांमध्ये? 30 वर्षांमध्ये आम्हाला ज्यावेळी पूर्वी हे म्युनिसिपालिटीने वगैरे घेतलेलं होतं, त्याच्यानंतर म्युनिसिपालिटीने इथे 1985 ते 2000 पर्यंत 5 वेळेला इथे निष्कासन केलं होतं। त्याच्यानंतर हा कोर्टामध्ये लढा गेला आणि त्याच्यामध्ये आम्ही सामील झालो। त्याच्यानंतर ते उपजिल्हाधिकाऱ्याकडे आलं। उच्च न्यायालयाचे आदेश दिल्याप्रमाणे त्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही सुनावणी झाली, त्याच्यामध्ये आम्ही हजर राहिलो। आम्ही 2 तारखेला गांधी जयंतीच्या दिवशी इथे उपोषणाला बसणार होतो, कारण एवढे दिवस झाले निर्णय देऊन तरीसुद्धा काही अजून कारवाई झाली नाही म्हणून। तर तेवढ्यामध्ये 26 तारखेला त्याच्यानंतर त्यांनी कारवाई केली। त्या कारवाई व्हायच्या वेळेलाच सगळे तिथे त्यांची माणसं बुलडोझर आलेलं असतानाच हे इथले लोक अपर जिल्हाधिकाऱ्याकडे गेले आणि त्यांच्याकडून त्यांनी स्थगिती आदेश आणला। त्यामुळे ते काम त्यावेळी थांबलं। त्यावेळी पण मला वाटलं की आता काय पुढे होणार नाही म्हणून, परंतु अपर जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा आदेश फेटाळून लावला, त्यांचं अपील फेटाळून लावलं आणि त्यांनी पण असाच आदेश दिला की हे सगळं निष्कासित करावं। त्याच्यानंतर मग उपजिल्हाधिकाऱ्यांनी हे निष्कासित केले, परत यांना नोटीस दिले आणि त्याप्रमाणे हे निष्कासित केलं 28/12/16ला। इथे शाळा होती ह्याची, त्या शाळेचा टाईम करून जाऊन आम्ही फोटो काढला, ते सगळ्या झोपड्यांचा फोटो आला। त्याच्यानंतर त्यांनी छान हेडिंग दिलं आहे, गांधी मैदान म्हणता हे अखेरचं राम। इतकं अपिलिंग होतं। झोपड्यांचं अतिक्रमण होतं। सर, ही जी तुम्ही ही जी लढाई दिली ह्या दरम्यान कधी तुम्हाला कोणी धमकी दिली का, किंवा तुम्हाला कधी नैराश्य आलं का हे लढाई? कोणी दिली नाही आम्हाला कोणी धमकी दिली नाही आणि आम्ही हे केलेलं नाही। आमचा लढा हा व्यवस्थित चालूच होता। त्या बाबतीत जेवढे करतात तेवढं आम्ही करत होतो। आम्हाला कधी कोणाची भीती नव्हती, काही नव्हती, जेव्हा आम्ही सगळं काम व्यवस्थित चाललं होतं आमचं। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।